नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा संपूर्ण राज्य असू दे, 23 तारखेनंतर फक्त एकाच विषयाची चर्चा होतीये, विश्लेषण होते, कवित्व रंगायला लागलेलं आहे. ते म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. अभूतपूर्व अशा शब्दात ज्याचं वर्णन करता येईल असा हा निकाल. खरं तर महायुतीनं ज्या पद्धतीनं बाजी मारलेली आहे, मुसंडी मारलेली आहे, ही कुणालाही अपेक्षित नव्हती. पण तरी सुद्धा हा जनमताचा कौल आहे, तो स्वीकारला पाहिजे. हारणाऱ्यांच्या दृष्टीनं हारण्याची कारणं असतात, रडण्याची कारणं असतात. जिंकणाऱ्यांच्या दृष्टीनं जिंकण्याची कारणं असतात. जिंकलो कसे, का, याच्याबद्दलची समीकरणं नंतर तयार होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या राजकारणाचा, या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 10 पैकी 10 जागांवरती महायुतीनं विजय मिळवलेला आहे. एक प्रकारे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुका असतील, आपलं सहकार क्षेत्र असेल आणि एकूणच जिल्ह्याचं राजकारण असेल, याची फेर मांडणी होणार आहे. त्याचे परिणाम काय होतील, अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आज मला बोलायचे, जाणून घ्यायचे. एक प्रकारे पत्रकार म्हणून जेव्हा समाजात वावरतायत, राजकीय पक्षांच्या वाटचालीचे साक्षीदार आहेत, अशा माझ्या काही मित्रांना मी आज बोलवलेलं आहे आणि त्यांचे याबद्दलचे व्ह्यूज मला जाणून घ्यायचे. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी कोल्हापुरातील 4 ज्येष्ठ पत्रकारांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांचं. नमस्कार. त्याचबरोबर तरुण भारतचे प्रतिनिधी कृष्णा चौगले आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. नमस्कार. दैनिक पुण्यनगरीचे ज्येष्ठ प्रतिनिधी चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. नमस्कार. आणि कोल्हापुरातील आणखी एक अग्रगण्य दैनिक पुढारीचे प्रतिनिधी विकास कांबळे यांचंही स्वागत आहे. नमस्कार. चौघांचंही स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण गेले 2-3 दिवस राजकारणाचं कवित्व बघतोय, विश्लेषण वाचतोय, बघतोय, स्वतः करतोय. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीनं यश मिळवलेलं आहे ते अभूतपूर्व, अफलातून, अफाट अनेक शब्द लावता येतील. पण एक गोष्ट नक्की आहे की एक्झिट पोल असू देत किंवा कोणत्याही दैनिकांच्या, कोणत्याही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचे, संपादकांचे अंदाज असोत, कुणालाही इतक्या मोठ्या पद्धतीनं महायुतीला यश मिळेल असं वाटलं नव्हतं. मला निखिल पंडितराव सर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. अर्थात आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आपण सगळेच आपापले मुद्दे त्यामध्ये व्यक्त करूया. पण मला तुम्हाला विचारायचंय, या निवडणुकीचा अंदाज न लागणं हे पत्रकारितेचं अपयश आहे की लोकांचा, मतदारांचा विजय आहे? एक लक्षात घ्या की गेल्या काही निवडणुकांपासून लोकांनी पत्रकारांकडं, ज्यावेळी पत्रकार म्हणून आपण जातो अंदाज घ्यायला, म्हणजे तुम्ही एक्झिट पोल म्हणून पण घ्या की तुम्ही ज्यावेळी लोकांकडे जाता त्यावेळी लोक समोर माणूस कोण आहे, तो कुठल्या पक्षाकडे कल दिसतो, तो कोणाकडे झुकलेला आहे का, असं पाहून काही ठिकाणी मत प्रदर्शन करण्याचा एक ट्रेंड वाढला आहे, विशेषतः शहरी भागांमध्ये. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं दिसेल की लोक खुलेपणानं बोलतात आणि काही वेळा तो आपल्याला ट्रेंड बघतो. मात्र ह्याच्यात पत्रकारितेचं अपयश नाही आहे. पत्रकारांना खाली काय घडतं ही रिॲलिटी दिसत असते आणि काही वेळा तो ट्रेंड दिसतो. तुम्ही एकंदरीतच ही निवडणूक बघा महाराष्ट्राची, की या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीचा नॅरेटिव्ह विरोधकांना सेट करता आला नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये नॅरेटिव्ह सेट झाला होता त्या पद्धतीचा कुठलाही नॅरेटिव्ह ह्याच्यात सेट झाला नाही. दुसरा मुद्दा तुम्ही बघा की ह्यावेळी उमेदवार पाहून काही ठिकाणी मतदान झालं. हे निरनिळ्या मतदारसंघामध्ये निरनिळ्याले उमेदवार, आपला माणूस कोण आहे, कामाचा माणूस कोण आहे, अशा पद्धतीनं काही मानसिकता लोकांची होती आणि त्यातून ते होत गेलं. आणि आता महायुतीच्या सरकारनं ज्या पद्धतीच्या योजना आणल्या, या लाडकी बहीण असू दे किंवा हे जे आहेत हे, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे हा भाजपनं ट्रेंड सेट करायला लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवात झाली. त्यांच्याकडे प्रबोधन मंच नावाचं एक, म्हणजे तुम्ही आता निखिल जी सांगताय ती महायुतीच्या विजयाची सगळी कारणं सांगताय, त्याकडे आपण सविस्तरपणे बोलायचं आहे. पण मला तुम्हाला चौघांनाही विचारायचंय. मी सुरुवातीला सांगतो अनेक प्रश्न कॉमन असणार आहेत. तर मुळात महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे बघताना हा महायुतीचा विजय आहे का महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारलेला आहे, काय समजायचं? बोला. मी सांगतो, खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला ट्रेंड हा महायुतीच्या बाजूने होता. म्हणजे ग्राउंड म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून हो 1-2 जर मतदारसंघ सोडले तर महायुती जिल्ह्यात महायुतीच्या जास्त जागा येणार. हे फक्त 1-2च जागा अशा होत्या की सांगता येत नव्हत्या.
उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की कुठलाही मतदारसंघ विचारा कुठल्या आता कागल. कागल घेऊया. हसन मुश्रीफांचं काम एवढं प्रचंड आहे तिथं. काही जरी झालंय तरी तो माणूस येणारच. सकाळी 6 वाजल्यापासून तो अवेलेबल आहे माणूस. गेली 30 वर्ष आमदारकी आहेत. प्रत्येक मतदार त्यांना ओळखतो. चंदगडमध्ये तुम्हाला वाटत नाही अनपेक्षित निकाल लागला? नाही, शिवाजी पाटील यांचा विजय कसं सांगतो, राजेश पाटील महायुतीकडे गेले असले तरी मूळचे राष्ट्रवादीचे. नंदाताई बाबळकर इकडे राष्ट्रवादीकडे उभारल्या, राजेश पाटील आहे तसे उभा राहिले. मत विभागणी महाविकास आघाडी झाली. गेल्या वेळी सुद्धा शिवाजी पाटील 2 नंबरला होते. गेली 5 वर्ष ते तयारी करतायत. प्लस काँग्रेसमधले आप्पी पाटील असतील, गोपाळ पाटील असतील, हे त्यांनी बंडखोरी केली. हा सगळा फटका तिथं महाविकासला बसला. मग तुमच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यातील 2 जागांबद्दल सांगता येत नाही अशी परिस्थिती कुठे होती? ते मी अगदी ठरवूनच आलो की ते नावं सांगायचे नाहीत. बरं, अगदी ठरवूनच आलोय. पण ते कुठले आहेत ते माहित आहे सगळ्यांना. हे 2 अनपेक्षित निकाल आहेत. चंदू, सहमत आहेत विकासच्या मुद्द्याशी? नाही, विकासच्या मुद्द्याशी सहमत व्हायला हरकत नाही. थोडंसं ते जे बोलले महायुतीचं प्रेडिक्शन सुरुवातीपासूनच होतं महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं, आणि राज्यातही होतं का नव्हतं? नाही, राज्यात सरकारने ही सगळी कामगिरी बघितली तर मला असं वाटतं महाराष्ट्राची छोटी प्रतिकृती ही कोल्हापूर आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाची सुरुवात जर गेल्या काही म्हणजे वर्षात आपण जाहीर सभा वगैरे बघतो तर ती कोल्हापुरातून करण्याचा एक प्रघातच झालेला आहे. कोल्हापूरमध्ये जे पिकतं ते महाराष्ट्रात खपतं. अशा प्रकारे कोल्हापूर वेगळा आहे, राजकारणाचा ट्रेंड कोल्हापूरचा वेगळा आहे. तरी या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि कोल्हापूर हे समान दिसलं. सुरुवातीला लोकांना वाटायचं की 7+ होईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7+ होईल, पण 10 आणि क्लीन स्वीप आणि व्हाईट वॉश हे मात्र प्रेडिक्शन कोणी केलेलं नव्हतं. पण लाडकी बहीण ही योजना सुपर चालली. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाची वीज बिल 0 आली, ते चालली. महायुतीनं निवडणुकीची तयारी ही आता केलेली नाहीये. महायुतीने जे सगळे कार्यक्रम घेतले शासकीय योजना पोहोचवण्याचे लोकांपर्यंत, तिथं ती योजना पोहोचवणे हा उद्देश नव्हताच. त्याच्या पाठीमागे छुपा उद्देश हा होता की हा प्रचार होता. आम्ही तुम्हाला काय दिलेलं आहे हे डंके की चोट पर त्यांनी वाजवलं आणि निश्चितपणे त्याचा रिझल्ट त्यांना मतदान यंत्रातून मिळाला. आता लोक काय म्हणतील, निकालाचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीनं करतील. धनाचा वापर जास्त झाला असं म्हणतील, पण निश्चितपणे लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि अनेक योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, महिलांसाठी 5 ST बसेसची योजना, या त्यांनी डायरेक्ट दिलेला डिबेट होता. या त्यांनी डायरेक्ट दिलेलं म्हणजे लाभांश होता आणि त्याचं मतदान यंत्रामध्ये आपल्याला मिळालं. महिलेला दिवाळीच्या अगदी 1 मिनिटात सांगितलं. पण मग चंदू मला सांगा, तुमच्या म्हणण्यानुसार जो अशा पद्धतीच्या योजना आणेल त्याला लोक मतदान करतील, पण ऍट द सेम टाइम कटोगे तो बटोगे ही जी काही टॅगलाईन शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये आणली गेली त्याचा परिणाम झाला नाही का? म्हणजे मला काय विचार, तुमच्याकडे काय जाणून घ्यायचंय की आता एकूण आपलं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे की भावनेच्या मुद्द्यावरती चालणार नाही? हा कळसच होता. म्हणजे कटोगे तो बटोगे हा कळस होता. हिंदुत्वाची छुपी लाट आली आणि युवकांनी ते स्वीकारलेलं आहे. तरुण मतदार सगळा हा हिंदुत्वाच्या अजेंड्याखाली एक झालेला आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसतो. पण मग तसं असेल तर तो महाविकास आघाडीचा पराभव झाला. मग चंदूच्या मताला मी हे धरून सांगतो की तो जो म्हणतो तरुण वर्ग जो आहे 18 ते 29 वयोगटातला, तुम्ही आत्ता मतदारयादीतला वर्ग, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 60 ते 70 हजार मतदार आहे हा 18 ते 29 वयोगटातला. दक्षिणचं उदाहरण घ्या, दक्षिणमध्ये 82,238 तरुण मतदार होता 18 ते 29 वयोगटातला. हा तरुण आहे, हा समाज माध्यमांमुळे, वेगवेगळ्या सोशल मीडियामुळे हा हिंदुत्वाकडेच झुकलाय. तो ऐकायलाच तयार नाही. आणि ती लाट आहे. आता जो म्हणतो ना, ते चंदूचा मुद्दा तोच बरोबर आहे की तरुण वर्ग जो आहे हा, तुम्ही आता हे जे मतं वाढलेली दिसतात प्रत्येक ठिकाणी, ही लाडकी बहीण आहे का असेल, मात्र केवळ एकामुळे नाही, हे सगळे फॅक्टर्स आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यामध्ये केवळ महायुती सरकारनं वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या वाजवून दाखवल्या, त्याचा फायदा नक्कीच झाला. पण त्याच्या बरोबरीनं महायुतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व आघाड्यांवरती त्यांनी व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग केलं. म्हणजे लोकांना भावनाशील कसं बनवायचं, धर्माच्या मुद्द्यावरती लोकांना कसं एकत्रित आणायचं, म्हणजे एक है तो सेफ है, ही जी त्यांनी एक जी घोषणा केली त्या घोषणेचा पण परिणाम झाला. म्हणजे ही निवडणूक आता इथून पुढं आपल्याला विकासाच्या योजनांच्या बरोबरीनं अशा वेगळ्या अंडर करंट्स वरती पण लढली जाणार आहे, लक्षात आलेलं आपल्याला. अगदी बरोबर. शहराच्या आजूबाजूला पसरलेले जे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर हा मतदारसंघ आहे, तिथं योगींची सभा ही प्रभावी ठरलेली आहे. तिथं जो योगींच्या सभेमध्ये जो काही जे स्पिरिट मिळालं
त्यानं या मतदारसंघामध्ये बराचसा परिणाम झाला असं मला व्यक्तिगत वाटतं. करवीरचं उदाहरण घ्या तुम्ही. करवीरमध्ये एक सहानुभूतीची लाट होती 3 पाटलांच्या निधनानंतर. त्या ठिकाणी आपल्याला हिंदुत्वाची लाट स्वार झालेली दिसते त्या सहानुभूतीवर. हे कशाचं आहे की हिंदुत्वाची लाट जर तुम्हाला जिल्ह्यात जर बघायची असेल तर ती करवीरमध्ये बघावी लागेल. म्हणजे या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वाची लाट होती हे मान्य करतोय आपण सगळे. 100% सर, हिंदुत्वाची लाट प्लस लाडकी बहीण योजना ह्या 2 प्रमुख गोष्टी. ठीक आहे कृष्णा. आपल्याला विधानसभा निवडणुकीचं विजयाचं अवलोकन जर करायचं म्हटलं तर लोकसभाची निवडणुकीची पार्श्वभूमी इतिहास पाहावा लागेल. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन झालं, जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण मतांचं झालं. तो फटका महायुतीला बसला आणि त्यानंतर आपल्याला काय करायला हवं, एक्झॅक्ट विधानसभेला जात असताना आपण काय करायला पाहिजे, कोणतं मुद्दा घेऊन आपण मतदारांसमोर गेलं पाहिजे, हे सर्व दुरुस्त्या ह्या महायुतीच्या सरकारनं केल्या दरम्यानच्या कालावधीत. त्यामुळंच कृषी पंपाची 7.5 HP पर्यंतची योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असतील, अशा अनेक योजना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीनंतर त्या 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीतच ह्या योजना घोषणा केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील केली. महिलांना तर 7,500 रुपये 3 हप्ते जमा झाले. त्यामुळं हे जे त्या राष्ट्रवादीचं विभाजन झालं, शिवसेनेचं विभाजन झालं, त्या विभाजनानंतर हे जे गद्दारीचा जो ठपका एक होता त्या दोन्ही घटक पक्ष जे आहेत महायुतीचे, तो ठपका या योजनांच्या माध्यमातून पुसून गेल्याचं हे आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळालं. कारण उद्धव ठाकरे असतील, शिवसेनेचे नेते किंवा अन्य महाविकास आघाडी असतील, तर त्यांना प्रचाराचे जे मुद्दे होते की माझा बाप चोरला आणि बापाचं पोस्टर वापरून माझ्या प्रचार सुरू आहे आणि गद्दार, हे 2 प्रचाराच्या मुद्द्या व्यतिरिक्त विकासाचं आम्ही शिवसेना म्हणून, आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून काय करणार, हे ठोस त्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही असं ह्या प्रचाराच्या दरम्यान, असं एकंदरीत मला वाटतं. पण मला एक तुम्हाला चौघांना विचारायचं आहे की लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपला महायुतीला बॅकफूटवर जावं लागलं, त्यानंतर महायुतीचे सर्व नेते खडबडून झाले, त्यांनी सगळी यंत्रणा लावली. ऍट द सेम टाइम महाविकास आघाडी हवेतच राहिली, ते जमिनीवरच यायला तयार नाही. म्हणजे निवडणूक विधानसभेची जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा काय, तर पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल. म्हणजे अजूनही निवडणूक झालेली नाही आहे, कुणाला किती जागा मिळणार माहीत नाही आहेत, पक्षांतर्गत जागा वाटप झालेली नाही, तोपर्यंत हे हवेतल्या गोष्टीवरती बोलायला लागले. या सगळ्या आता महाविकास आघाडीच्या व्हाईट वॉशमध्ये त्यांचा वाटा किती टक्के आहे, का महायुतीच्या विकास योजनांबद्दल लोकांची पॉझिटिव्हिटी जास्त पडली, म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली का? काँग्रेसमधली गटबाजी अजूनही काही मतदारसंघात आपल्याला दिसून आली, विशेषतः उत्तरमध्ये, की या मतदारसंघामध्ये थेट 27 काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारीला झाला आणि तिथून उत्तरमधले जे काही सुरू झालं ते अखेरपर्यंत त्यांना सावरताही आलं नाही आणि सुधारताही आलं नाही. पण मग एकीकडे असं म्हटलं जातं की कोणत्याही पक्षामध्ये जे काही अंतर्गत विरोध असतात ते म्हणजे ते पक्ष जिवंत असल्याचं लक्षण आहे असं सांगितलं जातं. आणि सगळ्याच पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी कलह असतातच. पण या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामधला समन्वय कमी पडला असं तुम्हाला वाटते का, जिल्ह्याच्या पातळीवरती आणि राज्याच्या पातळीवरती पण? निश्चितच हा म्हणजे आपल्याकडे जर का स्थानिक पातळीवरती तुम्ही बघायला गेला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस गट, शरद पवार गट, व्ही पाटील अध्यक्ष आहेत, म्हणजे त्यांच्याकडे एकंदरीत कार्यकर्ते आणि ह्याची जी तुम्ही बघितली तर खूप वानवा आहे. म्हणजे प्रत्येक ह्या स्थानिक पक्षामध्ये गटबाजी आहे, राज्य पातळीवर पण तुम्हाला दिसते. आणि आजचा जसं झालं की हे पक्ष खूप हवेत होते, त्याच्या उलट भाजपनं त्यांचे समविचारी संघटना कार्यान्वित केल्या होत्या. प्रबोधन मंचसारखी एक संस्था स्थापन करून त्यांच्यामार्फत त्यांनी 330 सभा घेतल्या प्रत्येकाच्यात. वनवासी आश्रमसारखी त्यांची मागासवर्गीयांसाठी काम करणारी संस्था आहे, ती झारखंडमध्ये पण काम करते, ऑल ओव्हर भारतात काम करते. तर त्यांनी महाराष्ट्रात मराठा आणि पलीकडे जाऊन ओबीसींचं एकत्रीकरणाचं काम केलं हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती. मग हे छोटे छोटे मुद्दे आहेत. ही तुम्हाला हा महायुतीचा विजय दिसतो हा केवळ एका गोष्टीमुळे आहे. हे छोटे छोटे मुद्दे एकत्रित होऊन त्यांनी कुठल्याही महायुतीतल्या कुठल्याही पक्षामध्ये गटबाजी राहणार नाही, कोणी दुखावलं जाणार नाही, दुखावलं असलेलं सावरून घेतलं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ह्यांच्याकडं महायुतीत गटबाजी मत विभागणी आहे ना, मन विभागणी आहे ना, मात्र त्यांनी ती ह्याच्यासाठी कधीही आणू दिली नाही आणि त्याचं एकत्रीकरण सातत्यानं करत गेली.
पंडित सरांच्या मुद्द्याला एकच मी प्लस आणि जोडू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 40,000 वारकरी जे प्रवचन करतायत, कीर्तन करतायत, सातत्यानं वारकरी संप्रदायासमोर जात आहेत, ही मंडळी प्रचारात यावेळी होती. जिल्ह्यामध्ये 400 वारकरी, म्हणजे मी आता स्वतः त्या पंथात आहे म्हणून सांगतो, 400 वारकरी जिल्ह्यामध्ये विभागलेले होते. महिलांच्या मेळाव्या असंख्य. राजकारणाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे. नाही, ही चांगली गोष्ट निश्चित नाही. म्हणजे राजकारण करावं की करू नये हा वादाचा विषय आहे. उद्या सगळ्यांना एकत्रित केलं असं सुद्धा ते म्हणू शकतात. एकत्रित केला हा भाग आहे, पण वारकरी संप्रदाय हा राजकारणामध्ये अभावानं आलेला होता. अवघी विटाई माझी इतकंच पुरतं ते मर्यादित होतं. आता या ठिकाणी हे विश्वचे माझे घर 80 मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला असं म्हणत या विश्वामधल्या या वेगळ्या घटकाकडे सुद्धा तो आला. आता याचे विश्लेषण वेगळं. हिंदुत्वाचा मुद्दा जर प्रभावी ठरत असेल तर वारकरी संप्रदाय असेल हे सगळे एक आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि मतदानाच्या नंतर आणि आता निकालानंतर सुद्धा सगळेच जण हे मान्य करायला लागलेत. म्हणजे काल BBC वरती ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर सुद्धा बोलताना असं म्हटले की आता जसं निखिल पंडितराव म्हणले त्यानुसार की या निवडणुकीच्या निकालामध्ये RSSचा संघाचा मोठा फॅक्टर आहे, त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी शांतपणानं जी काही कामगिरी केली त्याचे रिझल्ट आता या निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळत आहे. त्यामुळे एरवी येता जाता संघावरती टीका करणारे, त्याची हेटाळणी करणारे किंवा त्याची खिल्ली उडवणारे यांना संघाच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकारे स्वयंसेवकांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आम्ही काय करू शकतो हे संघानं दाखवून दिलं आहे. मला आता पुढच्या टप्प्याकडे यायचंय. या 2019च्या निवडणुकीला राज्यातल्या त्यावेळेला भाजप आणि शिवसेना हे एकत्र होते. त्यानंतर आता 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची 2 शकलं झालेली आहेत, राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच 2019 नंतर हे जेव्हा लोकांच्या समोर गेले आणि मधल्या काळामध्ये सातत्याने आपण म्हणलं असं की खोकेबाज, गद्दार अशा पद्धतीनं हिणवलं जात होतं, बोललं जात होतं. पण या निवडणुकीमध्ये जेव्हा लोकांनी स्पष्ट कौल दिलेला आहे, शिंदे सेनेच्या उमेदवारांना 60 पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून दिलेला आहे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालेलं आहे शरद पवारांच्या तुलनेत, तेव्हा आता खरी शिवसेना कुठली आणि खरी राष्ट्रवादी कुठली याचं उत्तर महाराष्ट्रानंच दिले असं मानायचं का? बरोबर आहे ना. काय आता ज्याच्याकडे आमदार जास्त, ज्याच्याकडे पाठसंख्याबळ जास्त तोच नेता. म्हणजे त्याचं जे काही गद्दारांचं नॅरेटिव्ह जे पसरवलं जात होतं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलं नाही असं म्हणता येईल. 100% स्वीकारलेलं नाही. 100% स्वीकारलेलं नाही. गद्दारीचं कुठे नाही, तो नॅरेटिव्ह सेट करून त्यांनी लोकसभेमध्ये प्रयत्न केला. मात्र या विधानसभेमध्ये बघा, जिथं जिथं शरद पवार साहेब बोलले असू देत, उद्धव ठाकरे साहेब बोलले असू देत की गद्दार आहे त्यांना पाडा, तिथं तिथं त्यांचेच विरोधी पार्टीचे विजयी झाले. याचा अर्थ लोकांना ते नको होतं आणि लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आता ट्रेंड सेट होत गेला होता. तो ट्रेंड त्यांच्या डोक्यातून निघून देखील गेला होता. म्हणजे आता गद्दारीचा, खोकेबाजचा हा मुद्दाच इथून पुढे असणार नाही राज्यात. आता तो संपला, लोकांनी मतदानातून उत्तर दिलं. अच्छा, पण मला आता या पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल, तुमची त्याच्याबद्दलची परसेप्शन्स काय आहेत? नाही, शरद पवार साहेब एक लक्षात घ्या, त्यांनी काल शरद पवार साहेबांनी जाहीर केले की मी काही थांबणार नाही, मी काम करणार. पण शरद पवारांच्या मागे किती जण इथून पुढे थांबतील असा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? त्यांना मानणारा, त्यांच्या विचारसरणीला मानणारा एक गट आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार. बरोबर, तो गट अजिबात जाणार नाही. जसे आपण हिंदुत्वाच्या विचारांचं एक मान्य करतो तसेच आपल्याला पुरोगामी विचार देखील मान्य केले पाहिजेत, त्या विचाराचा सन्मान केला पाहिजे. तो एक गट आहे आणि तो गट कायमस्वरूपी हा राहणार. भले तो कमी असेल मात्र तो गट कायमस्वरूपी राहणार. उद्धव ठाकरेंचं पण राजकारण हे हळूहळू चालत राहणार आणि एका निवडणुकीमुळे मागं जात नाही. 5 वर्ष उलट त्यांना तयारीला संधी मिळेल का काय अशा पद्धतीचे असेल. उलट त्यांना आता खूप मोकळं ठेवणे हे विरोधी पक्षासाठी 5 वर्षांत घातक ठरते का असा पण विचार करायला हरकत नाही. कृष्णा, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता 5 वर्षाचा जर महायुतीचा सत्ता कालावधी पाहायला जर गेलं तर ह्या कालावधीत बरेच पुलाखालून पाणी जाणार आहे. म्हणजे अगदी महाविकास आघाडीकडले जे अनेक बडे नेते इकडे महायुतीकडे येऊ शकतात असं पण होऊ शकतं. पण हे आपलं जे पक्षीय पातळीवरचे जे 2 नंबरची फळी जी आहे पक्षीय पातळीवरची महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असो अथवा उबाटा गट असो, यांचे जे नेते मंडळींना जे आव्हान एक आहे की जी त्यांची कार्यकर्त्यांची फळी आहे ते टिकवून पुढं
5 वर्ष ठेवून पुन्हा पुढच्या निवडणुकीला आहे त्या पुन्हा नव्या उमेदीनं सामोरं जाण्याची त्यांना एक तयारी आतापासून करावी लागेल. चॅलेंज आहे, आव्हान आहे 100% आव्हान आहे. आपण आता शूटिंग सुरू करण्यापूर्वीच्या जर बातम्या बघितल्या तर आता एकूण राज्यातल्या निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नेत्यांमध्ये सुद्धा वाद सुरू झाले आहेत. म्हणजे नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिवस जाहीर करून टाकलेला आहे. दुसरीकडे भाई जगताप यांनी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. म्हणजे नेहमी असं म्हणतात की यशाला अनेक जण मानकरी असतात पण अपयशाचे धनी व्हायला कोणी तयार असत नाही. तशा पद्धतीनं आता जेव्हा पूर्णपणे काँग्रेसची राज्यात वाताहत झालेली आहे तेव्हा आता काँग्रेसचे नेते त्यातनं शहाणपण घेऊन एकी न दाखवता पुन्हा एकमेकांवरती आरोप करायला लागलेत. त्याचा काँग्रेसला अजून फटका बसेल का? शक्यता नाकारता येत नाही. कारण जर या पराभवानंतर एकतर जो काँग्रेसला मानणारा वर्ग जो आहे तो थोडा काही अंशी खचून गेलाय. तो हा मोठा पराभव झाला तसा, म्हणजे अनपेक्षित पराभव, म्हणजे धक्कादायक पराभव तो महाविकास आघाडीचा हा झालाय. त्यामुळं यातून सावरून पुन्हा एक दिलानं काम करण्याचं त्यांच्यापुढं एक हे आहे, आव्हान आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. अन्यथा मग दुफळी ही अशीच वाढत जाऊन पुन्हा महायुतीकडं हे महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते किंवा नेते वळायला काय वेळ लागणार नाही. कृष्णात म्हणतात त्याप्रमाणे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे बरेच जण असतात. महाविकास आघाडीतले बरेचसे चेहरे तुम्हाला महायुतीमध्ये दिसतील पण नजीकच्या होऊ घातलेल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्या त्यांना घ्याव्याच लागतील. महापालिका, नगरपंचायती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्यामध्ये काँग्रेस कोणत्या मानसिकतेतून उतरणार त्या रिझल्टवर सुद्धा त्यांच्या संघटन शक्तीचं संघटनाचं बरंचसं अवलंबून राहणार आहे. पण आत्ताची बेदिली बघितल्यानंतर एकमेकाला आरोप करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं जे काही राजकारण सुरू आहे ते बघितल्यानंतर ही पुढं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा अशी एक राहतील असं वाटत नाही. राजकारणामध्ये कुठलाही पक्ष संपत नाही. बरोबर, 100%. बीजेपी 2 वरनं 400 वर आलं, काँग्रेस 400 वरनं 50 वर गेल्या वेळी, आता पुन्हा 100 वर आलंय. त्यामुळे हे राजकारणामध्ये चढ उतार राहतात, संपत नाही कोण राजकारणामध्ये. मी तुमच्या मताशी सहमत नक्की आहे पण पुन्हा राजकारणामध्ये आकड्याला महत्व आहे. आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मनसेची राज्यातली अवस्था, वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती, हे एकूण जर बघितलं शेतकरी संघटनेची एकूण आताची परिस्थिती, प्रहारची बघितली आपण परिस्थिती, तर तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे हे आपण वर्षानुवर्ष घिसापिटा डायलॉग बोलतोय का असं मला काही वेळा वाटतं की राजकारणात कधीच कोणी संपत नाही. मान्य आहे संपत नाही पण त्याचं अस्तित्व पण काही राहत नाही. नाही, आता तुम्ही जे नावं घेतली ही सत्तेमध्ये कधीच आलेली नाही. पण मग तुम्ही चारही बघा कधीच सत्तेमध्ये आलेले नाहीत. आंदोलन करणारे पक्ष आता वेगळे झालेत. दुर्दैवानं त्यांना सत्तेत कुठेही स्थान मिळत नाही. कम्युनिस्ट असतील, शेतकरी नवीन ट्रेंड सेट झाला. पण मी आता तुम्हाला जे म्हटलं की आपल्याकडे आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं अशा अनेक आघाड्यांना, अनेक स्वयंघोषित नेत्यांना चपराक मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. म्हणजे आज राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन नाही आहे का? 100% व्हिजन असलेला नेता आहे. अतिशय उत्तम संघटन कौशल्य आहे, अतिशय उत्तम वक्तृत्व आहे, लाखोंचा समुदाय एकत्र करण्याची ताकद आहे. म्हणजे महाराष्ट्रातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून राज ठाकरे नक्की आहेत. पण तरी सुद्धा मतपेटीतून ईव्हीएम मधून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. हे राजकारण कुठल्या दिशेने निघाले असं तुम्हाला वाटतं? राज ठाकरेंवर कायम आता आरोप होतो की त्यांच्यामध्ये सातत्य नसतं, त्यांच्या भूमिकेमध्ये नसतं. राजकारणामध्ये एखाद्या निवडणूक आली की तेवढे वर्षभर ते येतात, पुन्हा 4 वर्ष शांत बसतात, असं बोललं जातं की त्यांच्यामध्ये सातत्य नाही. कदाचित त्यांना संघटन म्हणून सातत्य जर याच्यात राखलं तर वाढेल ना ती. मग वंचित बहुजन आघाडीचा एवढा बोलबाला तुमच्या आमच्यासारख्या पत्रकारांनीच केला होता का? नाही, सुरुवातीच्या कालावधीत 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितनं अतिशय म्हणजे चांगलं मतांची जी बेरीज होती, एकूणच वंचितची मतांची बेरीज जर बघायला गेलं 2019च्या लोकसभा निवडणुकीची, तर ती निर्णायक होती, ती दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती. आणि त्यामुळेच हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, भाजप असतील, काँग्रेस असतील, हे राष्ट्रीय पक्षसुद्धा त्यांनी थोडे घाबरलेत की वंचित सारखा एखादा जर फॅक्टर जर एवढं मताधिक्य किंवा मतांची जर
गोळाबेरीज करत पण असेल. कृष्णा, तुम्ही जर एकूण अभ्यास केला तर वंचित जिंकण्यासाठी होती का वंचित कुणाला पाडण्यासाठी होती, हे हा महत्त्वाचं. महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्यासारखे पत्रकारच आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी यांना आपण एवढी हवा देत असतो की प्रत्यक्षामध्ये ग्राउंड वरती रियालिटी काय आहे याचा आपण अभ्यासच करत नाही का, असा काही वेळा मला पण प्रश्न पडतो. वंचितवर सर आता बघायचं झालं तर अनेक आरोप झाले. तो ह्या पक्षाचा बी पार्ट, तो त्या पक्षाचा बी पार्ट, आणि काय. पण हे होत असताना लोकांना पण ते समजलं बाबा एखाद्याला पाडायसाठी किंवा एखाद्याला निवडून आणण्यासाठी जर ह्या पक्षाच्या मार्फत आपल्या मतांचा उपयोग होत असेल तर आपण तो करायचा का नाही करायचा, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालंय. जनतेनं, ज्या मतदारांनी स्पष्टपणे त्या वंचितला नाकारल्याचं ह्या मतदाच्या कौलामधून स्पष्ट झालंय. यावेळी तिसरी आघाडी झाली ना, परिवर्तन आघाडी, पण त्यांचं अस्तित्व काय अवस्था काय, पण त्यांचे नेते चार्टर प्लेनने फिरत होते प्रचारासाठी. कदाचित तीच बाब मतदारांना रुचली नाही का हे तपासावं लागेल आता. नाही, हे या वर्षी झालं, गेल्या वेळी वंचितला पुरवलं होतं सगळं. आता पुरवणारे कोण आहे त्याच्या मागे, व्यवस्था कोण आहे हे पाहावं लागेल. मतदार सुद्धा नाही तेवढा, आता पाहावं लागेल म्हणजे आपल्यालाच पाहावं लागेल आणि ते पाहून ते मांडावं लागेल. तर ते आता इथून पण आपल्याला काम करायचं आहे. एनिवे, निखिल वाघे सर बोलताना असंही म्हटले की आता महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी 2 प्रमुख सत्कार केले पाहिजेत, एक नाना पटोलेंचा आणि एक संजय राऊत यांचा. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीचा विजय सोपा झाला. तुम्हाला काय वाटतं की सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा पद्धतीनं ओव्हर एक्सपोज होणारे नेते हे त्या पक्षाला डॅमेज करतायत का? 100% करत असतात. कारण तुम्ही जे बोलता सातत्यानं तुम्ही तीच गोष्ट सांगाल. आता संजय राऊत सकाळी 9 वाजता काय बोलणार हे घरी बसून पण आता माणूस सांगू लागला की हा महाविकास आघाडीच्या महायुतीच्या विरोधात बोलणार, फडणवीस यांच्या विरोधात बोलणार. हे पाठ झालं लोकांना ते नॅरेटिव्ह आता नको आहेत. लोकसभेला चालले, मात्र विधानसभेला त्यांचे ते नॅरेटिव्ह अजिबात चालले नाहीत. लोकसभेला चालले असं वाटते तुम्हाला? संजय राऊतांचा नॅरेटिव्ह म्हणतोय मी स्पेसिफिक. संजय राऊतांचे नॅरेटिव्ह त्या चालले ना त्यावेळी. त्यांचे ते जे व्यक्ती होते ते त्यावेळेस संविधान बदलणार हा काँग्रेसनं नॅरेटिव्ह सेट केला, तो चालला. तो नाना पटोलेंनी तोच मुद्दा उचलला होता. संजय राऊतांनी पण ते सांगायचं होतं. लोकसभेच्या वेळी ते चालले, मात्र यावेळी मी म्हटलं तसं की कुठल्याही महाराष्ट्रात तुम्हाला नॅरेटिव्ह सेट करता आला नाही विरोधकांना. नॅरेटिव्हचा नेमका अर्थ काय सांगू शकाल? हा सिद्धांत नसतो, हे सत्य नसतं, कथा असती. नॅरेटिव्ह म्हणजे आता मला असं वाटते की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आलं नॅरेटिव्ह शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. त्यामुळे त्या नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांना किती किंमत द्यायची, त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे आता जनता ठरवू लागलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करून आम्ही निवडणूक जिंकू असं जर कोणी विचार करत असेल तर ते शक्य होणार नाही. ते एकदा कधीतरी शक्य झालं, पण तो नंतर कायमचा फंडा होऊ शकत नाही. याचा दुसरा भाग असा होता की संजय राऊत आणि नाना पटोले ज्यावेळी अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करत होते त्यावेळी महायुतीचे जे बिनीचे नेते होते, शिलेदार होते, ते वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत होते, योजनांवर बोलत होते. आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे. याचा सुद्धा प्लस म्हणजे महायुतीला फायदा झालेला. अच्छा नाही, आता सर मी ह्याच प्रश्नावर बोलतो. लोकसभा निवडणुकीत संविधान आणि संविधानाचं म्हणजे धोक्यात संविधान आहे हे आहे, किंवा एखाद्या विशिष्ट जातीसाठी, एखाद्या विशिष्ट धर्मासाठी हे सगळं चालू आहे, किंवा हिंदुत्वाचा मुद्दा, हे सर्व दोन्ही बाजून झालं, महाविकास आघाडी असो अथवा महायुतीकडून असो, हे झालं. त्यानंतर जर बघायचं झालं तर दरम्यानच्या कालावधीत लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ज्या महायुतीच्या सरकारने ज्या योजना राबवल्या त्या योजना आम्ही कोणताही एक धर्म बघून, कोणतीही एक जात बघून राबवलेल्या नाही. ह्या योजना मुस्लिम बहिणींना पण आहेत, ह्या हिंदू बहिणींना पण आहेत, जैन बहिणींना पण आहेत, सगळ्यांनाच आहेत. हे पटवून सांगण्यामध्ये महायुतीचे नेते यशस्वी ठरले. योगी आदित्यनाथ यांची तपोवन मैदानावर सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की आम्ही ह्या ज्या योजना राबवतोय महायुती सरकार म्हणून, हे सर्वसमावेशक योजना आहेत. ह्या काही हिंदू धर्मीयांच्या बहिणींसाठी नाही, हिंदू धर्मातल्या महिलांसाठी नाहीत की आणि मुस्लिमांना नाही, असा काही विषय नाही. आम्ही जात पात धर्म पंथ न बघता ह्या योजना राबवतोय. आणि त्यामुळं एक आहे तो सेफ आहे, बटेगे तो कटोगे हा नारा ठोसपणे ठामपणे बिंबवण्यामध्ये, मतदारांपर्यंत बिंबवण्यामध्ये महायुती आणि घटक पक्षाचे सर्व नेते महायुतीच्या
यशस्वी झाल्याचं ह्या आपल्या मतदानाच्या कौलामधून स्पष्ट नाही, झालं. अगदी आहे. म्हणजे मला एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं असं सांगितलं किंवा विचारलं की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित यांच्या मतांचा फायदा काँग्रेसला बरोबर. महाविकास आघाडीला झाला का नाही, तर झाला. त्यावेळेला ती महाविकास आघाडीची चाल यशस्वी ठरली, त्यांची राजकीय डिप्लोमसी यशस्वी ठरली. पण मग ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू मतं एकत्र केली, हिंदू मतांमध्ये संघटन केलं, तर त्यात चुकलं कुठं? मग आज त्यावेळेला मात्र तिथे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला तुम्ही एका विशिष्ट जाती धर्माचं तुष्टीकरण करताय असा प्रश्न विचारला जात नाही. पण जेव्हा हिंदू मतांचं आम्ही संघटन करतो, हिंदूंना संघटित करतो, तेव्हा आमच्यावरती जातीवादाचा आरोप होतो. हे कितपत मान्य आहे? आपण सगळे पत्रकार म्हणून त्याच्यावरती प्रत्येक राजकीय पक्ष हा जातीचं त्याचं एकत्रीकरण करत असतो. कुठलाही पक्ष घ्या, महाविकास आघाडी घ्या, महायुती घ्या, त्यांनी आतापर्यंत त्यांचं पक्षाचं तुम्ही तपासा, तो प्रत्येक जातीचं एकत्रीकरण करत आला आणि त्या जातीचं गठ्ठ्याचं राजकारण मतदान तो करतच आलेला आहे. याच्यात कुठलाही पक्ष अपवाद पण मग आता इथून पुढच्या राजकारणामध्ये, इथून पुढच्या निवडणुकीमध्ये हे जातीपातीचं राजकारण आणि ध्रुवीकरण हे वाढणार आहे का? तुम्ही कृष्णात असं म्हटलं होतं की ध्रुवीकरण आता होणार नाही. मला उलट असं वाटतंय की आता इथून ध्रुवीकरण वाढेल, विशिष्ट जाती धर्मांचं असं काही वेगळं होईल का? म्हणजे आता या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर, त्याचा कितपत प्रभाव वाटला तुम्हाला सगळ्यांना? नाही, तो भाजपनं मोडूनच काढला. नाही, भाजपनं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्यावेळी हरियाणाची इलेक्शन झाली, हरियाणाच्या इलेक्शन नंतर भाजपनं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर कसा कमी करायचा यासाठी वेगळे प्लॅनच केले होते ना. ते यशस्वी झाले असं तुमचं म्हणणं आहे? ओबीसी मतं तिकडे झुकलेली दिसतात ना तुम्हाला. चंद्रकांत, तुम्हाला काय वाटतं? नाही, अगदी बरोबर आहे. जरांगे फॅक्टर त्यांनी मोडून तर काढलाच, पण विशेष म्हणजे जिथं पण मोडून काढला हे तुमचं धाडसी विधान असं वाटत नाही का? कारण आता पुन्हा जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे की येणाऱ्या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल ठोस भूमिका घ्यावीच लागेल, पुन्हा एकदा नाहीतर आंदोलन सुरू होतील. निवडणूक पूर्वी सुद्धा जरांगे म्हणत होते मी इथं सीटा उभा करणार, मी तिथं उभा करणार, मी ह्यांना पाडणार, त्यांना पाडणार. नंतर मात्र त्यांनी नरमाईची भूमिका घेतली, कारण त्यांच्याही लक्षात आलं की लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत. फार तर निवडणूक होऊया आणि त्यानंतरचे परिणाम बघूया. आणि जेव्हा जेव्हा जरांगेंची भूमिका बदलत गेली, ती सॉफ्ट होत गेली शेवटच्या टप्प्यामध्ये, तेव्हा या ठिकाणी त्याचा फायदा हा महायुतीला नक्की झाला. मोडून काढले ह्याचा अर्थ जरांगेंना काटशे दिला असं मी म्हणणार नाही, ते धाडसी होईल, बरोबर आहे तुमचं. पण निश्चितपणे यांची जरांगेंची भूमिका मवाळ झाली आणि त्यावेळी मात्र हे आक्रमक झाले. आम्ही सगळ्यांना घेऊन. पण जरांगेंनी मराठा समाजातले उमेदवार निवडणुकीला उभे केले नाहीत, हे महायुतीच्या पथ्यावर पडलं की महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं? तुम्हाला काय वाटतंय? मतांची विभागणी पाहता हे महायुतीच्या पथ्यावर पडलेलंच आहे. कारण महायुतीचे सगळे उमेदवार त्या जिथं तो प्रभावी ठरणार होता तिथं तर ते सगळेच निवडून आले. पण मग महाविकास आघाडीला जरांगेंना हवं तसं बळ देता आलं नाही, म्हणजे मग या राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या टप्प्यात तर त्यांना देता आलं नाही असंच दिसून येतं. एकंदरीत सर जर चित्र बघायला गेलं तर जरांगे फॅक्टर हा विदर्भ आणि मराठवाडा या पुरताच मर्यादित आहे. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो, पश्चिम महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव आपल्याला जाणवलेला नाही. कारण इथं आता वसंतराव मुळीक आपल्या मराठा महासंघाचे आपल्या नेते आहेत इथे, त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. मग असे विभागले गेले मराठा समाजाचे अनेक नेते. पण वसंतराव मुळीक यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची कारणं वेगळी होती. त्यांची उमेदवारी डावलली गेली याचा त्यांच्या मनामध्ये राग होता, त्यामुळे त्यांनी ती आपली भूमिका बदलली. मग असंच उदाहरणादाखल जर बघितलं तर असेच नेते अनेक जिल्ह्यात स्थानिक नेते अनेक स्थानिक मराठा नेते हे महायुतीकडे गेलेत ना. त्यामुळं हा मराठा जो वर्ग आहे, काही लॉबी आहे, ती विभागली गेली या विधानसभा निवडणुकीत. आपण आता कोल्हापूर जिल्ह्याकडे घेऊया. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 10 जागांवरती महायुतीचे उमेदवार आलेले आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, इथून पुढच्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, या सगळ्यांमध्ये काँग्रेस समोर प्रामुख्यानं काय आव्हानं असतील, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे तर ते टक्कर देऊ शकतील? किंवा का पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि उबाठा गट यांची अजूनही पिछेहाट होऊ शकते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील काळात महायुती विरुद्ध काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी, कोल्हापूर पुरतं तर हे असंच चित्र होणार आहे. पण सहकारामध्ये असंच चित्र राहील का हे आता सांगता येत नाही. कारण प्रत्येकजण म्हणत असतो सहकारामध्ये आम्ही राजकारणाचे जोडे बाहेर काढून आत येतो, म्हणजे काय नेमकं करतात ते माहीत नाही.
सहकारामध्ये कदाचित हे एकत्र येतील, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना इथं नाही, आता सगळे कोल्हापूर लोक- जिल्ह्यामध्ये विकासरावांचं विधान थोडं अतिशय धाडसी ठरेल, कारण महायुती आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असं समीकरण राहील असं त्यांना वाटतं. पण निश्चितपणे लोकसभेच्या वेगळे प्रश्न असतात, विधानसभेचे वेगळे प्रश्न असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न वेगळे असतात. इथं चांदकीचं आणि भाऊबंदकीचं येतं आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी स्थानिक प्रश्न आणि स्थानिक विकास आघाड्या निर्माण होतात. त्यांचं प्राबल्य बऱ्याच वेळा बघायला मिळतं या पाठिंबाच्या निवडणुकीमध्ये. काल परवाच खासदार धनंजय महाडिक यांनी इथून पुढच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत असं त्यांनी जरी वक्तव्य केलं असलं तरी सुद्धा आता महायुतीमध्ये उभारलेले निवडून आलेले जे काही नवनिर्वाचित आमदार आहेत ते त्यांना काय प्रतिसाद देतात हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. नाही, आपण कुणी किती काही म्हटलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातली राजकारण गटातटाचं आहे, हे काही आपण नाकारूच शकत नाही. 100% कुठलीही निवडणूक असते. मला तर तुम्हाला विचारायचं कृष्णा की मुळात विधानसभा निवडणुकीच्या आता आपल्या रिझल्ट नंतर याचा जो काही आपण आता निकाल बघतोय त्याचं विश्लेषण करताना हा पक्षाचा विजय आहे की लोक मतदान करताना शेवटी उमेदवार कोण आहे, माणूस कोण आहे हे बघून मतदान करतात, कशाला महत्व देतात? त्याचं पक्षीय लेबल निश्चित महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर तो चेहरा कोण आहे, पुढचा उमेदवार कोण आहे, तो कितपत यांना जर निवडून दिलं तर पुढील 5 वर्षात ते मतदारसंघात संपर्क ठेवणार काय, त्यांची मागील पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं वैयक्तिक असं कर्तृत्व काय आहे का आणि प्रॉपर आक्रमक चेहरा आहे का. आता उमेदवार म्हणून किंवा जर विधानसभेत एखादा विधानसभेत गेल्यानंतर आमदार म्हणून तिथं आपल्या मतदारसंघाचा प्रश्न मांडायचा झालं तर एक आक्रमक चेहरा ते किमान तिथं हवा ही लोकांना आज अपेक्षित आहे. नवमतदार म्हणजे तरुण मतदार आहेत किंवा अन्य सर्व जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना ते आक्रमक चेहऱ्याची आता जास्त एक आकर्षण आहे. तेच आता पक्षाच्या बरोबरीनं व्यक्तिगत चेहरा, त्याची इमेज, त्याची हिस्ट्री या सगळ्या गोष्टी मतदार बघतात. 100% याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून एकच मिनिट गटातटाच्या राजकारणावर सांगतो की जिल्ह्यात अजूनही गटातटाचं राजकारण आहे. हातकणंगले लोक विधानसभा मतदारसंघावरून मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळी अशोक माने यांना आवाडेंच्या प्रभावाखाली जे काही 13 गाव आहेत त्यामध्ये त्यांना 7,000 मतं पडली होती आणि यावेळी ते जनस्वराज्याकडे आले. आवाडे गटाने त्याला ताकद दिली, 40,000 13 गावात त्यांना मतदान मिळालं आणि ते विजय झाले. जर आवाडे गट फॅक्टर तिथं आवाडेने समजा ती भूमिका घेतली नसती तर मग कोण आला असतं, माने आले असते का तिथं? म्हणजे अजूनही गटांचं महत्व अबाधित आहे आणि कायम राहणार. 100% कोल्हापूर जिल्ह्यात आता सरळ आहे बंटी पाटील विरुद्ध महाडिक, गट जायत ना. उद्या बंटी पाटील दुसरीकडे गेले तर दुसऱ्या पक्षात, महाडिक दुसऱ्या पक्षात गेले तर सगळे कार्यकर्ते तिकडे जाणार. हे तर पक्ष महत्वाचा आहे काय, म्हणजे जिल्ह्यातील 2 मोठे गट गटातटावर आहे ना हे पण राजकारण. मग आता इथून पुढे एक संवेदनशील प्रश्न विचारतो. केडीसीसी असेल, गोकुळ असेल, या अशा मोठ्या सहकारी संस्थांवर पक्षांचं राज्य आहे म्हणायचं, त्यांची सत्ता आहे म्हणायची की गटाची सत्ता आहे म्हणायची? आणि तिथलं राजकारण कसं होईल? म्हणजे आज महायुतीमध्ये हसन मुश्रीफ पण आहेत, चंद्रदीप नरके पण आहेत, धनंजय महाडिक आहेत, अमल महाडिक आहेत आणि एकीकडं हे या सगळ्या ज्या मोठ्या तुल्यबळ अशा सहकारी संस्था आहेत तिथे मात्र एकमेकांच्या विरोधात पुन्हा निवडणुकीला उभे राहतात. गोकुळ आणि जिल्हा बँक ह्या शिखर संस्था आहेत, ह्या ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या ताब्यात जिल्ह्याचं राजकारण असतं आणि या शिखर संस्थांवर बेरजा महत्वाच्या आहेत. इथं गट तट पक्ष हे सगळे बाजूला राहतात. करवीर मधून किती येतील, हातकणंगलेतून किती येतील, म्हणजे तिथं सेवा सोसायट्या किती आहेत, तिथं डेऱ्या किती आहेत, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून निवडणूक लढली जाते आणि त्यामुळे तिथं महायुती आणि महाविकास हा फॅक्टर चालेल असं मला वाटत. सिंपल प्रश्न विचारतो, इथून पुढच्या राजकारणामध्ये गटासाठी पक्ष असेल की पक्षासाठी गट काम करेल? नाही, गटासाठी दोन्ही एकमेकाला पूरक असतील. म्हणजे कारण पक्ष वाढेल की गट वाढेल? नाही, ते स्वतःचा गट स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतील, पक्ष हा तोंडी लावायला असेल. आणि तो कारण प्रत्येक उमेदवार तुम्ही बघा, पक्ष हा त्याला हे नेकेड ट्रूथ, हे जे आहे तुम्ही गटातटाचं राजकारण गट म्हणून त्याची फिक्स मतं आहेत ती त्याला विजयापर्यंत घेऊन जाता येत नाहीत. मात्र विजयापर्यंत झालेलं पक्षाचं लेबल पाहिजे, पक्षाची मताची जोड पाहिजे, पक्षाची यंत्रणा पाहिजे, पक्षाचं स्टार प्रचारक पाहिजे, सगळं पाहिजे तर तो निवडून येतो. आणि आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात गटातटावरतीच आहे.
माझे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हो, निवडणुकीचा हो. विषय होता. मूळ विषय चंद्रकांत तिथून म्हणले सुरू केला. की चंद्रकांत म्हणला की आघाड्या होतील, पण हे ज्यावेळी काही पक्ष नव्हते, या मला वाटतं 10 वर्ष झाले आता पक्ष राजकारण आले या स्थानिक स्वराज्य संस्था, गेल्या वेळेस जिल्हा परिषदेत फक्त 3 आघाड्या होत्या. म्हणजे 10-12 तालुक्यांमध्ये 3 आघाड्या, म्हणजे हे प्रमाण अतिशय कमी आहे. या आघाड्या होण्याचं प्रमाण या इलेक्शन मध्ये कमी होईल असं माझं मत आहे. यावेळी पक्षांचं प्राबल्य वाढलं असेल आणि पक्षाकडून तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्न होतील. मग त्याच्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडे रांगा लागलेल्या दिसतील. सर आता कारण अजूनही तसं म्हटलं तर शिवसेना शिंदे गट थेट सहकारात उतरले नव्हता. आता चंद्रदीप नरके असतील किंवा अन्य अजून काही राज्यातले त्यांचे जे साखर सहकारात आहेत, हा मुळातच सहकारात आहेत, नव्यानं कोण उतरलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे रांगा लागलेल्या दिसतील. कारण त्यांनी आता ज्या पद्धतीने त्यांची यंत्रणा राबवली, म्हणजे शहरात प्रत्येक वार्डातला नगरसेवक मदतीला घेतला, जिल्हा परिषदेचा मतदारसंघ न्यायालयातला सदस्य मदतीला घेतला, त्यांनी ऑलरेडी त्यांची यंत्रणा सेट केली आहे. त्यांच्यात अंडरस्टँडिंग पण झाली असेल कदाचित, आपण असं असं करायचं आहे. हे आता चर्चा करणार, काही जणांना कार्यकर्त्यांना नाराज करायचं नसतं, चर्चा करायचं, हे सगळं त्या पद्धतीनं करतील असं दिसतंय. शेवटच्या टप्प्यामध्ये आलो होतो पण चर्चेतल्या अजून एक संवेदनशील मुद्दा, तो म्हणजे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दलचा. आताही आपण काही बातम्या लिहितोय, वाचतोय, बघतोय की काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती झालेलं मतदान आणि ईव्हीएम मध्ये मोजलेलं मतदान हे टॅली होत नाहीये. कदाचित ती मानवी चूक, त्रुटी, एरर असू शकेल. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी नोंद करताना किंवा लिहिताना त्याच्यामधल्या जशा टायपिंग मिस्टेक असतात तशा त्या लिखाणातल्या मिस्टेक असू शकतील. पण आता एकूणच ज्या पद्धतीनं 200 पेक्षा अधिक जागा मिळवून महायुती पूर्णपणे एकतर्फी सत्तेवरती आलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची दारुण असा शब्द त्याला लावता येईल असा पराभव झालेला आहे. तर अशा वेळेला ईव्हीएम मध्ये घोटाळा असू शकतो असं जे पुन्हा आता एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होतोय, त्यात कितपत तथ्य आहे? ईव्हीएमचा विचार केला तर त्यामध्ये तथ्य म्हणजे नाहीच आहे. कारण खूप एक्सपर्ट आहेत या राज्यामध्ये किंवा देशामध्ये, खूप एक्सपर्ट आहेत. वारंवार चर्चा होता त्याच्या. लोकसभेच्या वेळी चांगलं मतदान झालं, त्यावेळी ईव्हीएमचा मुद्दा फारसा पुढे आला नाही. म्हणजे तेच आहे, म्हणजे निवडून आल्यानंतर ईव्हीएम बद्दल बोलत नाही, पराभव झाला की ईव्हीएम मध्ये खापर पडायचं. मुळात या निवडणुकीनंतर ईव्हीएम बोलणारे म्हणजे राष्ट्रीय नेते जे विरोधी पक्ष आहेत ते स्वतः जपून बोलायला लागले. नाही, ईव्हीएमचा एक लक्षात घ्या, ईव्हीएमच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी याची कानउघडणी केली, वेगवेगळ्या तपासण्या केलीत, निवडणूक आयोगाने वेगळ्या तपासण्या केलीत. पराभव झाल्यानंतर काही एक नॅरेटिव्ह सेट करावा लागतो. तो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न देखील याच्यावर आरोप करून विरोधकांकडून होऊ शकतो. काही टेक्निकल चुकी, जसं तुम्ही म्हटलं की मानवी चुकांमुळे काही मतांची कमी असू शकतात का, असू शकतात, मात्र तो वेगळा पार्ट आहे. मात्र ईव्हीएम हॅक होणं, हे होणं, हे आता चर्चा आहे. कारण याच्यावरती सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत आणि आता काहीतरी याचिका फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयानं. आणि इव्हन निवडणूक आयोगानं याबद्दल जाहीर आवाहन दिलेलं होतं, चॅलेंज दिलं होतं की कोणी या ईव्हीएम हॅक करून दाखवा. त्याच्याबद्दल वेळ कालावधी दिलेला होता, पण कोणीही पुढे आलेलं नाहीये. याच्याही पलीकडे जाऊन सांगता येईल, काल यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती संगमावरती स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की ईव्हीएम मला मान्य नाही, मला निकाल मान्य आहे. जेव्हा एवढ्या ज्येष्ठत्वाचा माणूस ज्यावेळी ईव्हीएम बद्दल तेच माहिती मी म्हणलं, राष्ट्रीय नेते जाता याच्यावर बोलायला म्हणजे थोडे ईव्हीएम बद्दल विनाकारण वाद निर्माण करण्यात, संशयाचं धुकं निर्माण करण्यात काही त्यामध्ये अर्थ नाही. गेल्या 2 दिवसापासून त्या ईव्हीएमच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण त्या संदर्भातले प्रॉपर पुरावे तुम्ही मग द्यायला हवेत ना. आरोप जर होतोय तर त्याचे प्रॉपर पुरावे, सबळ त्याचे जे काय टेक्निकली जे आहेत कारणं किंवा पुरावं ते देणं अपेक्षित आहे, ते सिद्ध करून दाखवणं अपेक्षित आहे, तर ते घोटाळा आहे असं म्हणता येईल. सोशल मीडियावरती अनेक जणांचे त्याच्याबद्दलचे इंटरव्ह्यू, त्याच्याबद्दलचं माझं म्हणणं, ते काही फोटो यायला लागलेत, त्याला गोलबिल केलेला असतोय, हे सगळं बघितल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनात थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण तुमच्या मते ईव्हीएम मध्ये घोटाळा करणं शक्य नाही. सोशल मीडिया या निवडणुकीमध्ये कितपत प्रभावी ठरला आणि तुम्ही सगळे प्रिंट मीडियातले दिग्गज अनुभवी आहात, तुम्हाला काय वाटते इथून पुढच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये लोकांच्या मध्ये नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये किंवा तथ्य पोहोचवण्यामध्ये माध्यमांची भूमिका काय? पंडित सरच यावर अधिक चांगलं बोलतील अधिकारवाणी. सोशल मीडियाचा फार काही परिणाम झाला असेल असं मला वाटत नाही. अरे
बरं. कोल्हापूर उत्तरमध्ये एका उमेदवाराने त्याच्यात कार्यकर्त्यांनी एवढी बदनामी केली काय हे झालं. त्याच्यावर दक्षिणमध्ये झालं काय झालं ते तुम्हालाही माहित आहे. रिझल्ट काय आला. पण सोशल एक मीडिया लक्षात घ्या की सोशल मीडिया प्रिंट माध्यम ही सोशल मीडिया ही माध्यमं ही निश्चित प्रचारासाठी एक टूल आहे आणि हे टूल वापरलं जाणार. आता एक लक्षात, मी जसं म्हटलं की 18 ते 29 वयोगटातला तरुण हा तुमचा प्रिंट कमी वाचेल, मात्र सोशल मीडिया जास्त बघतो. त्याला जर का तुम्हाला टॅग करायचा असेल, त्याच्यापर्यंत जर का तुम्हाला भूमिका पोहोचवायचा असेल तर तुम्हाला सोशल मीडिया हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. आपण बोलतोय, मात्र 5 वर्षानंतर पूर्ण इलेक्शन ही AI वरती सेट झालेली असेल आणि AI ही पुढची निवडणूक तुम्हाला म्हणजे 29ची लोकसभा निवडणूक ही AI हँडल करेल अशा पद्धतीचा आता टूल सेट व्हायला लागले आणि ते निश्चित होईल, त्याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. मात्र लोकांचा ह्या सोशल मीडियावरती विश्वास किती आहे हा भाग एक महत्त्वाचा आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की मत बनवायला सोशल मीडिया यशस्वी ठरला का. मत बनवायला 100% ठरू शकतो, फक्त तो मत खोटं ठरवतो का खरं ठरवतो हा ज्याच्या पातळीवरचा आहे. आणि सोशल मीडिया हा मत बनवतो. साधं उदाहरण घ्या, आपला मोबाईल आपण काय बघतो त्याच्यावरती आपली मानसिकता घडत जाते. हा साधा आहे. तुम्ही फेसबुकवर काय बघता त्यातून तुमची मानसिकता घडते आणि ही मानसिकता आपली घडत असेल तर निश्चित मतदाराची देखील घडते. फक्त ते चांगलं का वाईट हे ओळखण्याचं जे एक आपण म्हणतो की त्याला विवेक जागा पाहिजे, हा प्रत्येकाच्या हातात आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीच्या हातात म्हणजे जेवढे कुटुंबातील सदस्य आहेत तेवढ्या लोकांच्या हातात आज स्मार्टफोन आहेत. त्या माध्यमातून सोशल मीडिया हे प्रचाराचं प्रभावी साधन आहे आणि मतपरिवर्तन एखाद्या मतापर्यंत यायचं त्याला उपयोगी पडतो ते पण सोशल मीडिया उपयोगी पडतो, निश्चित पडतो. कारण ॲट द सेम टाइम आता सोशल मीडियावरती येणाऱ्या पोस्ट व्हिडिओ हे कितपत खरे आहेत का कितपत फेक आहेत इथूनच पर्यंत शंका निर्माण झाली. त्याची खातरजमा हे जे जाणकार सुज्ञ वाचक आहे त्याची खातरजमा उद्याचं प्रिंट मीडियामध्ये जे काय छापून येतं त्याची खातरजमा त्याला जोडूनच तुम्हाला सांगतो, नुकताच एक सर्वे आला होता, ऑल ओव्हर वर्ल्ड झाला होता, रॉयटर संस्थेनं केला होता. त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया हा इम्पॅक्ट करतो, मात्र तो आलाय का नाही ह्याचा विश्वास ठेवण्यासाठी प्रिंटकडे वाचक वळतो आणि 60% ही प्रिंटमध्ये ग्रोथ झाली. हा विश्वास, त्याच्यावर विश्वास नाही खरं तो बघतो आणि तो मानसिकता घडवतो, मात्र विश्वासासाठी लोक परत मुद्रित माध्यमाकडे प्रिंट माध्यमाकडे येतात. पण मग निखिल सर मला तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं प्रिंट मीडियावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे त्याच प्रिंट मीडियाकडून वेगवेगळे एक्झिट पोल छापून दिले जातात, पण आतापर्यंत आपण बघितलं तर बहुतेक सगळे एक्झिट पोल पूर्णपणे फेल गेलेले आहेत. आता एक्झिट पोल करायचं थांबवायला पाहिजे का. मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की एक्झिट पोलमध्ये आता लोक समोर येणारा माणूस कोणता आहे ते बघून मत परिवर्तन करायला लागले. म्हणजे याचा अर्थ एक्झिट पोलची विश्वासार्हतच राहिली नाहीये. असं नाही हो, निपक्षपणे एक्झिट पोल होत नाहीये हे आता तुम्ही मान्य करताय. म्हणजे नाही, एक्झिट पोल हे आवश्यक असतात कारण त्रुटी कुठे आहेत ते कळतात आणि ते करत राहतात. ते करणं आवश्यकच आहे. काही वेळा काही बरोबर आले ना, काही वेळा आले नाहीत, काही वेळा अंडर करंटच कळाले नाहीत. आता समजा तुम्ही कागल मतदारसंघ घेतला तर कागल मतदारसंघामध्ये कागल शहरामध्ये हसन मुश्रीफांना लीड मिळेल हा कुठल्या एक्झिट पोलनं वर्तवलं होतं, कोणीच वर्तवलं नाही. मात्र कागलमध्ये शहरानं त्यांना हे कोणालाच अंदाज आला नाही ना. काही ठिकाणी तुम्हाला कळेल, काही ठिकाणी कळणार नाही, त्याच्या मर्यादा आहेत. एक्झिट पोलला पण काही मर्यादा आहेत. त्यातून आपण सॅम्पलिंग कसं घेतो त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. परत शेवटी एक्झिट पोल म्हणजे काय अंदाजच असतो ना तो. अंदाज जेव्हा सपशेल खोटे ठरायला लागतात तेव्हा लोकसभेला पण असंच झालं होतं, विधानसभेला पण तेच झालं. एनिवे पुढच्या मुद्द्याकडे या सर. ह्याच मुद्द्यावर मी 2 मिनिटं बोलतो. एक्झिट पोल हा एक विधानसभा मतदारसंघ एक 3 लाखाचा मतदारसंघ आहे. त्यापैकी साधारणतः 10,000 लोकांचं ते वेगवेगळ्या भागातल्या त्याच मतदारसंघातल्या त्या टोकाचं ह्या टोकाचं असे 10 भागातले 10,000 लोकांची ते सर्वे करतात आणि त्यामधून ते मत ठरवलं जातं. हे 10,000चं मत म्हणजे हे 3 लाखांचं मत होऊ शकत नाही. हा एक एक्झिट पोलचा एक ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट, एक्झिट पोल केला हा गटातटावर, राजकीय गटातटावर केला. म्हणजे हा मुश्रीफ गट, हा समर्जित घाटगे गट, हा अन्य कोणत्या पक्षाचा गट, हा दुसऱ्या राजकीय नेत्याचा गट, या गटावर आपण विश्लेषण केलं मतांचं, यांना किती मतदान पडणार, त्यांना किती मतदान पडणार. पण महायुतीने ह्या ज्या योजना राबवल्या, लाडकी बहीण योजना, हा जो अंडरकरंट आहे हा या अंडरकरंटच्या माध्यमातून किती मतदान मिळणार प्रॉपर, यांनी महायुतीला ते मतदान 10% अपेक्षित होतं. ही योजना ज्यावेळी महायुतीनं राबवली त्यावेळी 10% आम्हाला मतं मिळावीत
ह्या अपेक्षेनं प्रॉपर त्यांनी राबवली, पण अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना मतं मिळाली. 10% म्हणण्याच्या ऐवजी ती 25-30% पोहोचली. जर एखादा मतदारसंघ 3 लाखाचा असेल तर 3 लाखाच्या मतदारसंघात 30% जर मतदार वाढलं तर किती वाढलं बघा ना, 90,000 मतदार वाढलं. मग तो विजयापर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीला ते अपेक्षित आणि एक्झिट पोलमध्ये कॉमन मॅन बोलताना कमी दिसतो. एक्झॅक्टली. चला आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मला एक महत्वाच्या मुद्द्याकडे येऊन ही चर्चा थांबवायची आहे. आजकाल काय झालंय, सगळेच जण कुठल्याही जाती धर्मातला कोणत्याही सामाजिक स्तरावरचा व्यक्ती असू दे, तो राजकारणाबद्दल खूप संवेदनशील असतो, तो तावातावानं बोलत असतो, त्याला त्याचं मत असतं. त्यातही आता प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी कोण किती पाळतं हे माहीत नाही, पण त्याच्याबद्दल मात्र भांडाभांडी नक्की होत असते. अगदी पत्रकारांमध्ये सुद्धा डाव्या विचारसरणीचे पत्रकार, उजव्या विचारसरणीचे पत्रकार अशी गटबाजी होत चाललेली आहे. जनतेमध्ये पण टीएस हा या पक्षाचा कार्यकर्ता, हा या नेत्याचा कट्टर चेला, सगळं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आता महायुतीनं राज्यामध्ये 232 पेक्षा अधिक जागा जिंकून आता सत्ता स्थापन करणार, वन वे इलेक्शन मारली महायुतीनं असं म्हणताय, त्यावेळेला काही पत्रकार ज्यांना मलाच फक्त लोकशाहीची काळजी आहे असं वाटणारे जे काही स्वयंघोषित सुज्ञ जनता असती, ते असं म्हणत असतात की नाही, याच्यामुळं आता महाराष्ट्रातली, देशातली लोकशाही धोक्यात येऊ लागलेली आहे. आपल्याकडे जाती धर्मातली विषमता वाढत चाललेली आहे. पुरोगामित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मला तुम्हाला विचारायचे जबाबदारपणे, आता अशा वेळेला हा जनतेनं दिलेला कौल आहे. लोकशाहीमध्ये जर आपण संविधान मानतोय, संविधानातलं सगळ्यात महत्वाचं टूल कुठलं तर निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला हा कौल आहे. हा कौल मानून इथून पुढची 5 वर्ष केवळ आणि केवळ विकास केंद्रित चर्चा व्हायला पाहिजे, बोललं पाहिजे, तसा जनमताचा दबाव गट तयार केला पाहिजे असं वाटते का? कारण तुम्ही सगळे प्रसार माध्यमातले महत्वाचे घटक आहात. तुम्ही जर तसं एक चित्र निर्माण केलं तर अशा पद्धतीची कदाचित मानसिकता बदलू शकते. तुम्हाला काय वाटतं? मुळात तुम्हाला मान्य आहे का की येस, हा जनमताचा कौल आहे, कुणाचाही विजय असू दे, कुणाचाही हार असू दे, पण हा जनमताचा कौल सगळ्यांनी आदरपूर्वक स्वीकारला पाहिजे? काय वाटतं? विजय हा विजय असतो आणि निश्चितपणे जनमताचा कौल आहे तो स्वीकारलाच पाहिजे, त्याला पर्याय राहत नाही. आणि विकास केंद्रित राजकारण, विकास केंद्रित समाजकारण, विकास केंद्रित चर्चा आणि त्याचे परिणामी विकास केंद्रितच असायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, काय होतं, एकीकडे असं म्हटलं जातं की आपल्या देशामध्ये हुकुमशाही अडकलेली आहे, पण याच लोकशाहीमध्ये आपण आपापली मतं मांडतोय. अजूनही आपल्याकडे तेवढा सहिष्णुतावाद आहे की मला हे देशातलं अवतीभोवती चाललेलं चूक वाटते, हे मी ठामपणानं बोलू शकतोय, मी सोशल मीडियावरती व्यक्त होऊ शकतोय. हे केवढं मोठं स्वातंत्र्य आजही आपल्या देशात अबाधित आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे, तो अधिकार हा सर्वोच्च अधिकार आहे, त्यातनं जनमताने दिला कौल आहे, मान्य करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? जनमताचा कौल हा सर्वांनीच मान्य करायला पाहिजे, विरोधक असून दे किंवा सत्ताधारी असून दे. पण आता एवढं बहुमत मिळाल्यानंतर यापूर्वीचा जर महायुतीचा अनुभव बघितला तर महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं हे महायुतीच्या डोक्यात आहे. कारण त्यांना गुजरात देशाची राजधानी करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक, ही सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विनायक पासलग यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलून दाखवलेलं आहे की आज देशातील सर्वात जास्त गुंतवणूक कुठे असेल तर ती महाराष्ट्रात आहे. उद्योग गेले ना, मोठे 2 उद्योग मोठे गेले ना तिकडं. आपण गुंतवणूक आली ना, शेवटी उद्योग आल्याशिवाय गुंतवणूक येत नाही. विकास जे म्हणतोय त्या मुद्द्याशी मी सहमत नाही. कारण प्रत्येक ज्यावेळी देश पातळीवरचा नेता असतो त्यावेळी तो आपल्या राज्याचा विकास व्हावा हे अनुषंगाने प्रयत्न करत असतो. शरद पवार साहेब ज्यावेळी केंद्रात होते त्यावेळी त्यांनी बारामतीचा ज्या पद्धतीने विकास केला तो विकास सर्वसामायिक आहे. तुम्ही आता बघू शकता, म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी देखील त्यांच्याशी टायअप करून शेतीमध्ये AI आणून शेतीचं उत्पादन वाढवावं लागले. हे वेगवेगळं करू शकतो. मात्र देशाची राजधानीच गुजरातला हलवणे अशा पद्धतीचं शक्य नाही आहे, कारण हे खूप मोठा डिसिजन असेल. त्यामुळे त्यांच्या पक्षाला देखील आणि तेवढे ते सुज्ञ आहेत की कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत, कुठल्या गोष्टीचा आपल्याला तोटा होतो, कुठल्या गोष्टीच होत नाही, एवढे ते देशातले नेते तज्ज्ञ आहेत. त्या पद्धतीनं असू शकत नाही. आणि तुम्ही आता जसं म्हटलं की निवडून आल्यानंतर हा लोकशाहीने दिलेला निर्णय हा मान्य करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकानं आपल्या एकमेकाच्या विचाराचा सन्मान करण्याची एक भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे अमुक हा त्या विचारसरणीचा म्हणजे त्याचा सन्मान करणार नाही, मी अमुक आहे म्हणून माझा विचार श्रेष्ठ आहे, अशापेक्षा तू तुझ्या विचारावर ठाम आहेस, मी माझ्या विचारावर ठाम आहे,
आपण दोघं मिळून घटनेने जे सांगितले ते विचार एकमेव मान्य करून आपण पुढे जाऊया, अशा पद्धतीची भूमिका यापुढच्या काळात ठेवली पाहिजे आणि लोकशाही जो निर्णय देईल तो स्वीकारला गेला पाहिजे. ठीक आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात हो की नाही मला उत्तर द्या. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष इथून पुढे सुद्धा एकसंधपणे काम करतील का? काय वाटतं? नक्की करतील. नक्की करतील. करतील. 100%. महायुतीमधले जे तिन्ही पक्ष आहेत या तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री निवडण्यावरून काही वादंग होतील का? नाही, वाटत नाही तसं काही. नाही वाटत. मागे पुढे होईल पण वाद नाही होणार. किंवा मंत्रीपद वाटण्यावरून काही याच्यामध्ये पुन्हा तू मी सुरू होईल का? एकमेकांच्या विरुद्ध तोंड होतील का? नाही, एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटते की त्यांच्याकडे असं होईल तुतुमेल, त्यांच्यात अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. काही जणांना शांत करायची त्यांच्याकडे तंत्र आहेत, ते व्यवस्थित शांत करतात आणि त्या पद्धतीनं ते अतिशय शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी. एक लक्षात, भाजप 132 जागा जिंकून 1 नंबर पक्ष झालाय आणि तो एकंदरीत मंत्रिमंडळ वाटपावरती भाजपचाच वरचष्मा राहील. एवन त्या विरुद्ध पक्षामध्ये देखील कोणाला द्यायचं ह्याचं पण कदाचित ते नियंत्रण करू शकताल का, अशा पद्धतीचं एक चित्र दिसते आता. ही निवडणूक मुळात जर विधानसभेची निवडणूकच जर शांत आणि संयमीरित्या त्यांनी हाताळली असेल तर खाते वाटप किंवा मंत्रिपदाच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये भांडण किंवा आहे असं होण्याची शक्यता कमी आहे. आणि 132 मिळून सुद्धा भाजपचा अहंकार किंवा आरेरावीपणा कुठे दिसत नाही. या सगळ्या 2-3 दिवसामध्ये पाहतोय आपण ज्या घडामोडी घडतायत, त्यांना फार काही अवघड नाही. एखाद्या ठिकाणी खडा टाकून सगळंच बाजूला घेऊन सगळ्या असा आत घेऊन दुसरा सरकार काय अडचण. सगळ्या घटक पक्षांना विश्वासात आपण एका वाक्यात उत्तर द्या या सेक्टरमध्ये आहोत. सो मला तुम्हाला विचारायचंय, मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असेल? मुख्यमंत्री या भाजपचाच असेल. भाजपचाच असेल तर तो कदाचित मराठा चेहरा काढतील असं दिसतं. आजच्या या चर्चेमध्ये 4 प्रमुख पत्रकारांकडून मला जाणून घ्यायचं होतं कोल्हापुरातली राजकीय परिस्थिती काय आहे, राज्यातली परिस्थिती काय आहे, एकूणच या निवडणुकीच्या निकालाचं कवित्व खूप आता लांबणार आहे, त्याच्याबद्दलचं विश्लेषण होऊ लागलेलं आहे. काही जण मुक्त चिंतन करतायत, काही जण अजूनही टीका करण्याच्याच मूडमध्ये आहेत, काही जण आत्मवंचना करतायत, काही जण आत्मपरीक्षण करतायत. प्रत्येक जण आपापल्या पातळीवरती या राजकारणातील बदलत्या ट्रेंडचा विचार करतोय. आणि सुरुवातीला म्हणतात तसं सर्वसामान्य माणूस सुद्धा आता फार संवेदनशील झालाय हो. निवडणूक आणि मग हा माझा कार्यकर्ता, तो माझा नेता, याच्यामध्ये आता आपण आपले कामधंदे बाजूला ठेवून एकमेकांशी अहमकीने भांडत असतो. पण कधी कुठला नेता दुसऱ्या पक्षाच्या बरोबर जाईल आणि पुन्हा त्यांच्यामध्ये मनोमिलन होईल हे सांगता येत नाही. सो मला नेहमी असं वाटतं की आपण उगीच ग्राउंडवरती भांडण्यात काही अर्थ नाही. आपण आपली वैचारिक भूमिका जरूर मांडावी, त्याच्यामध्ये आपली भूमिका ठाम असावी, पण त्याचवेळी समोरच्याच्या भूमिकेचा पण आदर करायला आपण शिकलं पाहिजे. तुर्तास आज हे 4ही पत्रकार बांधव आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती मनमोकळेपणाने बोलले, याबद्दल मी चौघांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.